नाशिकच्या घोटी टोलनाक्यावर MSRDC मंत्री एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डनं टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः गाडीत हजर असताना हे सुरक्षा रक्षकानं टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। काल रात्री उशिरा शिंदे नाशिकहून ठाण्याकडे परतत असताना ही घटना घडली आहे। एकनाथ शिंदेंना VIP एंट्री न दिल्यानं मारहाण केल्याचा आरोप संदीप घोंगडे या टोल कर्मचाऱ्याने केलाय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सागर वैद्य आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत नाशिकहून आहेत। सागर, काल रात्री नेमकं काय घडलं आणि शिंदे तेव्हा कुठे होते? विलास, रात्री 3 वाजेच्या दरम्यानची ही घटना आहे, ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे आपल्या संपूर्ण ताफ्यासह नाशिककडून ठाण्याकडे निघालेले होते। आपण एकनाथ शिंदेंशी या विषयात बोललो आणि धोंगडेंशी या विषयात बोललेलो आहोत। एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं आहे की रात्री 3 वाजेच्या दरम्यान आपण गाडीत झोपलेलो होतो। 5 रो आहेत या ठिकाणी, त्यापैकी 2च रो सुरू होत्या। VIP मोमेंटची माहिती टोल नाका कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली होती, तरी सुद्धा या टोल नाका कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा सोडला नाही आणि अनेक लांबपर्यंत अंतरावर गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या। केवळ 2च रो सुरू होत्या आणि एकनाथ शिंदेंची गाडी बऱ्याच अंतरावर अडकून पडलेली होती। आणि यानंतर एकनाथ शिंदेंचा जो बॉडीगार्ड आहे कोकाटे नावाचा, हा गाडीतनं उतरला। 5 नंबरच्या रो मध्ये असलेल्या तिकीट कर्मचारी जो आहे, टोल कर्मचारी जो आहे धोंगडे, याच्यापर्यंत तो गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी धोंगडेला मारहाण केली। तिथे काचेवर त्यांनी जी हात मारला त्याच्यामध्ये ती काच फुटली आणि धोंगडेच्या नाकाला जखम झाली। अशा पद्धतीची माहिती खडसेंकडून देण्यात आली आहे। परंतु टोल कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आल्यानंतर सागर तुला थोडंसं थांबवतोय, कारण एकनाथ शिंदे स्वतः आता आपल्यासोबत आहेत। एकनाथजी, नेमकं काय झालं होतं काल रात्री 3 वाजता टोल नाक्यावरती? हॅलो, हा बोला। मी नाशिकवरून ठाण्याकडे येत होतो। बरं। आणि ठाण्याकडे येत असताना आमची गाडी टोल पास करून पुढे आली आणि जवळपास ती गाडीची पोलिसांची गाडी मागे राहिली असल्यामुळे पाठीमागे काय झालं हे मला कळलंच नाही। मी ठाण्यात गाडीतून उतरत असताना मला पोलिसांनी सांगितलं की घोटीला असा प्रकार झाला, आमची गाडी ते बूम लावल्यामुळे सोडत नव्हते, तर काचेवर गाडी सोड म्हणून हात मारला। ती दुर्दैवाने काच फुटली आणि आणि त्या कर्मचाऱ्याच्या नाकाला लागली। कुठल्याही प्रकारे त्याला आम्ही धरून मारहाण केलेली नाही आणि असा कुठलाही प्रकार नाही झाला। मी संबंधित माणसांशी बोललो, त्या ठिकाणच्या एक आदिल शेख नावाच्या माणसाशी देखील बोललो आणि त्यांनी तसंच सांगितलं की असं, आणि बघा माझी गाडी पुढे आल्यानंतर ती मागून गाडी आली असल्यामुळे झालेला प्रकार मला ठाण्यात आल्यावर कर्मचाऱ्यांनी सांगितलं। त्यांना देखील मी सांगितलं की असं झालं असेल तर चुकीचं आहे, परंतु त्यांनी सांगितलं आम्ही कुठेही मारहाण केलेली नाही। काच फुटल्यामुळे काच फुटून ती लागली आणि त्याला दुखापत झालेली आहे आणि असा कुठलाही प्रकार मी कधी खपून घेत नाही। त्यांनाही माहिती आहे सर्व कर्मचाऱ्यांना की एखादी कुठेही टोल नाक्यावर देखील गर्दी असली तर लोकांना आधी जाऊ देतो मी, असं मी मानून कार्यकर्ता आहे। त्यामुळे देखील माहिती आहे की असं कुठलाही कृत्य एकनाथ शिंदे केला नाही आणि त्यामुळे असा प्रकार झालेला आहे की काच फुटून त्याला लागलेली आहे। तर तुम्ही त्या संबंधित लोकांशी देखील बोलू शकता। मी आताच बोललो, मगाशी देखील बोललो त्या कर्मचाऱ्यांशी, आणि मी म्हणालो आमच्या लोकांनी तुम्हाला मारहाण तुमच्या लोकांना नाही, काच फुटली आणि काच उडून लागलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये मी आमच्या लोकांना देखील समज दिलेली आहे। नाही, आता हे तुम्ही जे सगळं सांगितलं ते तुमच्या सुरक्षा रक्षकानं तुम्हाला सांगितलेली माहिती, कर्मचाऱ्यांनी सांगितलेली माहिती आहे, पण खरोखरच जर त्यांना मारहाण झाली असेल, CCTV फुटेज असेल तिथं आणि त्यातून जर सत्य सगळं बाहेर आलं तर त्यांच्यावरती काय कारवाई तुम्ही करणार आहात की केवळ आता समजवर सगळं? नाही, बघा CC कॅमेऱ्यामध्ये जर असं आलं की कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे आणि जर असं चुकीचं काम केलंय तर कुणालाही त्याच्यामध्ये माफ केलं जाणार नाही, कारवाई केली जाईल बिलकुल। आणि त्याच्यामध्ये असा प्रकार तुम्ही झाल्याची खात्री करून घ्या। असा कुठलाही प्रकार जाणीवपूर्वक केलेला नाही, हे खरं म्हणजे एक ऍक्सिडेंटली झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये मी स्वतः तिकडच्या लोकांची देखील माहिती घेतलेली आहे। शिंदे साहेब, आता सागर वैद्य आपले प्रतिनिधी नाशिकहून आहेत, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित।
शिंदे साहेब, माझ्या समोर आता सीसीटीव्ही फुटेज आहे या मोबाईलमध्ये, ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की आपला जो काही कोकाटे नावाचा कर्मचारी बॉडीगार्ड आहे हा धोंगडे नावाच्या या कर्मचाऱ्यापर्यंत आलाय आणि त्यांनी त्याला थेट हल्ला केलाय त्याच्यात त्याला जी बुक्की मारली याच्यात काच तर फुटलीच, पण ती जी आहे ती थेटपणे या कर्मचाऱ्याला लागल्याचं याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. हा कर्मचारी रक्तबंबाळ होऊन त्या केबिनमधून उठला आणि तिथे बसलेला आहे खुर्ची सोडून बाजूला, हे स्पष्टपणे याच्यामध्ये दिसतंय. हल्ला नजर चुकीने काच फुटली असं नाहीये, तर स्पष्टपणे दिसतंय की उद्देशच थेटपणे हल्ला करण्याचा आणि मारण्याचा हे याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. बोला मंत्री महोदय. म्हणालो ना, काचेवर हात मारलाय, ती काच फुटून त्याला लागली आहे हेही म्हणालो, आणि त्या उपर जर या ठिकाणी आणखी काही पुरावे निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल. पण काच इतकी नाजूक होती का की ती फुटावी आणि त्यानंतर तो इतका जखमी व्हावा? ते आता काच असा फुटलेलीच आहे. त्या काच कुठे काहीतरी काठीने किंवा लोखंडी रॉडनी फोडले असं काही नाहीये. काच हातानेच फुटली आहे म्हणजे काच कमकुवत असू शकते. आणि जर तसं जर त्या सीसी फुटेजमध्ये जाणीवपूर्वक या लोकांनी त्याला धरून मारहाण केली असेल, नाक फोडलं असेल, त्याला दुखापत करण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चितपणे त्याची खात्री केली जाईल. नक्कीच एकनाथ शिंदेजी, आम्ही हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे तुम्हाला पाठवतो, तुम्ही ते बघा. आम्ही एबी माझावर देखील ते दाखवू आणि लोक सुद्धा ते बघतील की हात लागला होता की ते काय झालं होतं ते आपण बघू. पण अपेक्षा आहे की या सगळ्या संदर्भात तुम्ही जर सत्य समोर आलं, सगळं मारहाण झाली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. धन्यवाद एकनाथ शिंदेजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.